धनगर आरक्षणाची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली असल्यानं अक्कलकुवा येथे आमदार आमशा पाडवी यांचा कार्यालयासमोर फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष करण्यात आलाय। विधान परिषद सदस्य आमदार आमशा पाडवी हे जेव्हापासून आमदार झाले आहे त्या दिवसापासून सातत्यानं आदिवासी समाजाच्या हक्कासाठी वेळोवेळी विधान परिषदेत आवाज उठवत आले आहेत। आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाजाला व इतर समाजाला अतिक्रमण करू देणार नाही असा शब्द वेळोवेळी आमदार आमशा पाडवी यांनी आदिवासी समाजाला दिला होता व हा विषय वेळोवेळी विधान परिषदेत सुद्धा मांडत होते। त्यांच्या ह्या लढ्याला आज यश आलंय। धनगर समाजाची आरक्षणाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। सदर याचिका औचित असून अक्कलकुवा येथील आमदार आमशा पाडवी यांचा कार्यालयासमोर फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आलाय। यावेळी विधान परिषद सदस्य आमदार आमशा पाडवी, आदिवासी शेतकरी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी, तालुका प्रमुख मगन वसावे, माजी अध्यक्ष सरपंच संघटनांच्या तालुका अध्यक्ष राजेंद्र वसावे, माजी सरपंच विनोद वळवी, कुंवरसिंग पाडवी, सुनील राव, उपसरपंच वासुदेव वसावे, उपतालुका प्रमुख तुकाराम वळवी आदी उपस्थित होते। शुभम भंसाली, अक्कलकुवा प्रतिनिधी। आज बोलताना आनंद वाटतो। जय जहार, जय आदिवासी। आज हायकोर्टामध्ये बरेच वर्षापासून धनगरांच्या विरोधामध्ये जो आदिवासी जे सांगत होते, आदिवासीचे आरक्षण मागत होते धनगर, आज सांगताना आनंद या गोष्टीची आहे का मी विधान परिषदेला निवडून आल्यानंतर आदिवासींचा विषय हा छाती ठोकून सांगत होतो का आमच्या आदिवासीमध्ये कोणाला आम्ही कोणत्याही जातीला घुसू देणार नाही। आणि त्याच्यात आज उच्च न्यायालयाने निर्णय देताना धनगर कधी आदिवासींचे आरक्षण घेऊ शकत नाही असं करून त्यांचा जो दावा होता तो फेटाळून दिला आणि त्याच्याने आम्हाला पूर्ण आनंद आहे। मी बोलताना अधिवेशनमध्ये स्पष्ट बोललो होतो का तुम्हाला आरक्षण पाहिजे तर आदिवासीच्या पोटात जन्मात या आणि तुम्ही आरक्षण घ्या असं बोललो होतो। ते आज खरं झालं आणि म्हणून मोठे खुशी आम्हाला हे आहे। धनगर तर काय पण दुसरी जातीलाही आम्ही पाय ठेवू देणार नाही। जोपर्यंत आम्ही या विधान परिषदमध्ये आहे तोपर्यंत कोणाला घुसू देणार नाही आणि म्हणून पहिली पायरी आम्ही पार केली आहे आणि दुसरी पायरी बी ते गेले तर त्यांना कुठेच बसायचे आम्ही